मी राजेंद्र काशीनाथ जाधव, राहणार कळमदरे. माझावाला सुधाकरचा 2.5-3 एकराचा प्लॉट असून त्याला अतिशय मेहनतीनं मी पाण्या पावसामध्ये फ्लॉरिंगमध्ये वाचून त्याला खूप प्रयत्न करून तो बाग तयार केलेला आहे आणि त्या बागाला आज पेपर लावलेले आहे. परंतु समाजामधील काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी रात्री ते पेपर पेटून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बाई दिसतंय, आपण बघू शकता. हे रात्री पेपर पेटून द्यायचा प्रयत्न केला, परंतु रात्री मी उशिरा औषध मारल्यामुळं पेपर ओलले होते, त्याच्यामुळं पेपरांनी पेट घेतला नाही. म्हणून मी माझं वाचलं नाही. माझं पूर्ण आज मी झोपलेलो असतो, माझा पूर्ण बाग उद्ध्वस्त झालेला असता. जर कधी मी रात्री उशिरानं औषध मारेलं नसतं आणि पेपर ओढले नसते तर माझा आज पूर्ण बाग जळून खाक झाला असता आणि मला आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिला नसता. तर या अशा प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसला पाहिजे आणि याला मी उद्या पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट देणार आहे. पोलिसांनी सुद्धा पुरेपूर प्रयत्न करून समोरचा चोर हा सापडवला पाहिजे, कारण वेळ निघून गेल्यानंतर कोणी काही करू शकत नाही. जर माझा बाग जर आज उद्ध्वस्त झाला असता तर माझी जिंदगी उद्ध्वस्त झाली असती. तेव्हा याच्यापासून समाजानं शिकलं पाहिजे. ज्याला काही करायचं त्यानं कष्ट न करा, दुसऱ्याला त्रास द्यायचं काम करू नये, अशी माझी विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, आजचा जो व्हिडिओ पाहिला आपण शेतकऱ्यांचा, ज्या श्री राजेंद्र काशीनाथ जाधव, राहणार कळमदरे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील त्यांचा 2.5 एकरचा प्लॉट आहे. समाजातील नालायक आणि घातके लोक आहे. बघा, त्यांनी आज रात्री कशा पद्धतीनं त्या बागेला किती कष्टाने एवढ्या पाण्या पावसात वाचवलेला जो शेतकरी आज राजेंद्र भाऊजी बोलतायत, कशा पद्धतीने त्यांचे डोळे पाणवले. आणि अशा स्वरूपामध्ये जर कोणी त्यांनी रात्री जर औषध मारलेलं नसतं किंवा कागद जर ओला नसता, कदाचित संपूर्ण रान पेटून गेलं असतं. अशा पद्धतीनं समाजामध्ये लोक कोणी तणनाशक मारतं, तर कोणी जादू तंत्र मंत्र करतं, तर कोणी बागेत जाऊन नारळ लिंब ठेवतं, तर कोणी अशा पद्धतीने पेपर पेटवण्याचा प्रयत्न करतं, तर कोणी डाळिंबाचा बाग उपटून टाकतं, तर कोणी द्राक्ष बाग तोडून टाकतं. अशा ज्या नालायक वृत्तीच्या लोकांचा मी या ठिकाणी माझ्या नाशिक जिल्हा हवामान अंदाज या परिवाराकडून निषेध करतो. अशा पद्धतीचे जे लोक आहेत, हे लोकांची वृत्ती, ही घाण वृत्ती समोर आली पाहिजे. बघा, त्या शेतकऱ्यांनी कसं पाण्या पावसामध्ये रान वाचवलंय, अगदी तळ हातावरचा जो फोडा असतो असं जपलंय. आणि अशा पद्धतीनं जर कोणी जर करत असेल तर मला सकाळी ते शेतकरी पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे आणि त्यांनी तक्रार करून अशा व्यक्तीचा शोध लावून त्याला उचित दंड त्या ठिकाणी झाला पाहिजे, की अशी घाण वृत्ती कोणी करणार नाही याच्या पुढे. की खूप वाईट वाटतं अशा पद्धतीनं एवढा पाण्या पावसात आणि याच्यात जर बाग वाचवला आणि असं जर कोणी करीत असेल तर अशा व्यक्तींना, ह्या समाजातील या नालायक वृत्तींना चांगला त्याचा दंड भेटलाच पाहिजे. मी माझ्या नाशिक जिल्हा हवामान अंदाज परिवाराकडून आणि समस्त शेतकरी वर्गाकडून या गोष्टीचा निषेध करतो, की या राजेंद्र भाऊंचा जो काही बाग पेटवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा निषेध करून पोलिसांनी ह्या गोष्टीचा छडा लावून त्याला, जो कोणी असेल त्याला उचित दंड त्या ठिकाणी झाला पाहिजे, असं मी त्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.